अमरावती के तिवसा तहसील में आज किसानों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर जोरदार प्रदर्शन किया। तूर, कपास और सोयाबीन की गिरती कीमतों से परेशान किसानों ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए तहसील कार्यालय पर मोर्चा निकाला। प्रदर्शनकारी समर्थन मूल्य, खरीदी की समय सीमा बढ़ाने और फलों की बागवानी करने वाले किसानों को मुआवजा देने की मांग कर रहे हैं। किसानों का आरोप है कि सरकार उनकी समस्याओं को अनदेखी कर रही है, जिससे वे आर्थिक संकट में फंस गए हैं। यदि जल्द समाधान नहीं मिला तो आंदोलन और तेज करने की चेतावनी दी गई है। 2-3 महिन्यापूर्वी आपल्या इथं जे इलेक्शन झालं त्यावेळेस सरकारनं एवढे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांना, तुमचा माल 6,000 रुपयानं सोयाबीन खरेदी करू, 9,000 रुपयानं कापूस खरेदी करू, संत्र्याला व्यवस्थित भाव देऊ। पण हे सरकारनं यातली कोणतीही मागणी पूर्ण केलेली नाही आहे। शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे, कोणत्याच मालाला भाव नाही आहे। CCIचं सेंटर आहे, त्यानंतर नाफेड आहे, हे सुरळीत चालू नसून त्यातही शेतकऱ्यांचं कसं आहे ते OTPचे प्रकरणं याच्यामुळं नोंदण्या झाल्या नाही। शेतकऱ्याचं एवढं अतोनात हाल होऊन राहिले, त्यामुळे या सरकारचं नेमकं शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं की काय असा सर्व इकडे शेतकऱ्यामध्ये सरकारच्या विषयी रोष निर्माण होत आहे। सरकारनं CCI सेंटर आणि नाफेडचे सेंटर सुरळीत चालू करावे। खुल्या बाजारात जे FMCमध्ये जे माल विकल्या जातं त्याच्यावर सरकारनं लक्ष ठेवून तो माल CCI किंवा नाफेडच्याच रेटच्या खालोखाल म्हणजे रेटमध्ये गेला पाहिजे, याची काहीतरी लक्ष त्याच्याकडे पुरवावं। कारण काय झालं, निवडणूक काळात सरकारने फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली होती। इतकी यावेळेस महायुती सरकारला इतकं भरमसाठ यश या फक्त शेतकऱ्यामुळे या मिळालं। पण आज जर परिस्थिती बघितली, तूर, सोयाबीन, कापूस आज यांचे जर हाल जर बघितले, आज अक्षरशः 10 वर्ष अगोदर जे भाव होते आज ते भाव या ठिकाणी आज आपल्याला मिळत आहे। कारण का आज पाहायला आपण APMC आपलं नाफेड असो किंवा CCIमध्ये असो, आज लोकांच्या नोंदण्या करून त्यांचे सोयाबीन किंवा तुरी त्यांचे कपाशी खरेदल्या जात नाही। आज कापसाचे लोकांनी नोंदणी करून त्या भागामध्ये कापूस ते त्या APMC आपलं CCIमध्ये तो कापूस खरेदी होऊन नाही राहिला। सोयाबीनमध्येही तसंच झालेलं आहे। इतकं मोठं नुकसान शेतकऱ्यांनी सहन करावं कसं? कारण का सरकारनं जर आपलं धोरण बदलवलं तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या लवकरात लवकर काळात आम्ही करणार आहे। तातडीनं सरकारने आमची जी मागणी आहे ती तातडीनं मान्य करावी, अन्यथा मोठा उद्रेक या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होईल, हे आमच्याकडून एक आश्वासन, एक सरकारला इशारा आहे।